नमस्कार मंडळी, मी विद्या गौरी. माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे. इथे तुम्हाला दिसत आहे पनीर, लो फॅट पनीर आहे हे कात्रजचं. इथे कांदे घेतले आहे, आलं लसूण घेतलेलं आहे मी. आणि आज आपण हॉटेलपेक्षाही भारी अशी पनीर मसाला करणार आहोत. तर इथे सुहाणा मसाला घेतलेला आहे मी. आणि 4 कांदे, आलं लसूण. इथे आपण घेतलेलं आहे पनीर, आलं लसूण, कांदे, खोबरं, कोथिंबीर, टॅमॅटो आणि सर्व मसाले आणि मीठ आणि कोथिंबीर अशा प्रकारे सर्व साहित्य घेतलेलं आहे. मीठ चवीप्रमाणे टाका, तुम्हाला जसे लागेल तसे. इथे सुहाणाचा पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे. अशा प्रकारे कांदे बारीक करून घेतले आपण. आणि हॉटेलपेक्षाही भारी होणारी पनीर मसाला कशी रेसिपी म्हणजे आहे तर ती बघा आणि जरूर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि सगळ्यांना आवडेल अशी, घरातील लहानांना मोठ्यांना सगळे आवडीने खातील. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण हे कांदे छान परतून घेऊया आणि ते तांबूस कलर येईपर्यंत आपण हे करूया. तुम्ही अशी रेसिपी घरी केली तर तुम्ही हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही. त्यामध्ये टॅमॅटो आणि खोबरं भाजून घ्यायचं छान प्रकारे असे. आणि आलं लसूण त्याचं वाटण करायचं. आपली ही भाजी म्हणजे पनीर मसाल्याची हॉटेलपेक्षाही खूप सुंदर घरी लागते. आणि क्वांटिटी देखील आपल्याला घरी जास्त मिळते. तर ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा आणि मुलं सतत मागतील अशी ही पनीर मसाल्याची भाजी होईल. इथे पनीर मी अशा प्रकारे कट करून घेतले आहे, बघू शकता. आणि तुम्हाला जसे क्यूब्स पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता. मी एवढी साईज ठेवलेली आहे. आणि तुम्ही छोटे देखील करू शकता, मोठेसुद्धा ठेवू शकता, मीडियम करू शकता. आणि हे आपण अशा प्रकारे तयार केले आहे की अशा प्रकारे आपलं हे खोबरं, कांदा, टॅमॅटो अशा प्रकारे असं भाजलं गेलेलं आहे. आणि हे छान परतून घ्यायचं. कांद्याला उग्र वास येत नाही म्हणून आपण हे तांबूस फ्राय केलेलं आहे. इकडे ते सगळं काढलं मी आणि थंड करायला ठेवलेलं आहे. आपल्याला मिक्सरमधून ते काढायचं आहे. तर इथे पनीर मी आता फ्राय करते तेलात, शॅडो फ्राय करायचे. आणि आपल्याला तिकडे आलं लसूण पुन्हा कांदे टॅमॅटो खोबरं हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरवरून. अशा प्रकारे मी हे शॅडो फ्राय करत आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन येत जातील. आणि तुम्हाला नवीन नवीन रेसिपी याचा आस्वाद घेता येईल. हे गार झालेलं आहे आपलं. तर आता आपण ते वाटून घेणार आहोत. इकडे असे फ्राय झालेले आहेत पनीर मस्त, बघू शकता. मी इथे 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. लो फॅटचं होतं कात्रजचं. अशा प्रकारे मी हे पनीर घेतलेलं आहे आणि असे शॅडो फ्राय केलेला आहे. थोडासा तांबूस कलर येऊ दिलेला आहे. आणि ते पुन्हा तेल टाकलं आहे मी त्याच पॅनमध्ये, जेणेकरून जास्त भांडी होत नाही आणि आपला वेळ वाचतो. हे आलं लसूण कांदा टॅमॅटो आणि खोबरं
याचं वाटण आहे ते असं तेलात छान फ्राय करून घ्यायचं. बघू शकता असं छान भाजून आलं की त्याला वास येत नाही उग्र कांद्याचा, आणि हे सगळं भाजून निघतं मसाला. अशा प्रकारे 5 ते 7 मिनटं आपण हे फ्राय करून घ्यायचं. असं तेल सुटलं आहे म्हणजे आपला मसाला हा भाजलेला आहे व्यवस्थित, बघू शकता. आणि ही रेसिपी आपली हॉटेलपेक्षा खूप सुंदर अशी टेस्टी होते आणि मुलं आवडीने खातात आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा करायला लावतील. याच्यात तुम्ही याच्यात काजू, मगज असं पण टाकू शकता. आणि मी कोथिंबीर वाटली नाही आहे, मी वेगळी टाकणार आहे वरून. हे छान प्रकारे भाजलं गेलेला आहे आपला मसाला, ग्रेव्ही. त्यामध्ये आता आपण हळद, लाल तिखट मसाला आणि मीठ हे सगळं टाकूयात. सुहानाचं प्रीमिक्स हे सगळं टाकलेलं आहे आपण. तर हे बघा, अशा प्रकारे हे छान त्या मसाल्यातच वाटून घ्यायचं, जेणेकरून त्या ग्रेव्हीमध्ये हे सगळं मिश्रण मिक्स होईल आणि पूर्ण मसाल्याला ते लागलं जाईल. अशा प्रकारे आपला मसाला छान प्रकारे असा भाजून आला आहे. खूप सुंदर वास दरवळला आहे घरात आणि खूप असं सुवास पसरला आहे मस्त. आणि कसं कधी खाऊ असं वाटतंय, इतका छान वास दरवळला आहे घरात. त्यात मी थोडंसं ते मिक्सरमधलं भांड्यातलं पाणी टाकलं आणि थोडं परतू घ्यायचा हा मसाला, आणि त्यात अजून पाणी टाकायचं, कारण की आपला मसाला छान भाजला गेलेला आहे. आणि आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाका. आणि ही पनीरची भाजी, पनीर मसाला भाजी एन्जॉय करा. याप्रमाणे ते वाटण आपण ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे बघा किती छान ग्रेव्ही तयार झालेली आहे, एकदम हॉटेलसारखीच तयार झालेली आहे. एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही जरूर ट्राय करा. आणि घरातील सगळ्यांना ह्या पनीर मसाल्याची चव आवडेल. अशा प्रकारे मी हे छान उकळू दिलं पाण्यामध्ये. तो मसाला मिक्स झाला आणि जेवढी पाहिजे तेवढी ग्रेव्ही प्रमाणात ठेवू शकता तुम्ही. यामध्ये मी पनीर टाकले, 5 ते 10 मिनटं पाण्यात शिजू दिलं मसाला, आणि नंतर मी पनीर टाकलेलं आहे. अशा प्रकारे, आणि नंतर कोथिंबीर टाकली आहे. बघू शकता खूप छान कलर आला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा. सबस्क्राईब करा. थँक्यू.